जर तुम्ही तुमच्या भूतकाळातून काही शिकला नाहीत तर तो मागे राहणार नाही. तो भविष्याच्या रूपात पुन्हा समोर येईल. लोक येतात, विशेषतः तरुण, विचारतात की भविष्य कसं घडवायचं, पुढे काय करायचं. सगळ्यात पहिलं काम तर हे करा की भविष्याला भूतकाळापासून मुक्त करा. भविष्य घडवायचं आहे ना, मग भूतकाळाची पुनरावृत्ती थोडीच करायची आहे. आणि जर भूतकाळ इतकाच चांगला असता तर मग भविष्याबद्दल प्रश्न का निर्माण झाले असते. आपल्याला भूतकाळातून मोकळं व्हायला हवंय, कारण आपल्याला एक नवीन भविष्य हवंय. म्हणूनच आपण भविष्याचा विचार करतो, योजना आखतो, काहीतरी नवीन करू पाहतो. भूतकाळ 2 प्रकारांनी आपल्या समोर येतो. पहिला प्रकार म्हणजे आपल्याला हेच माहिती नसतं की आपल्या आत काय जुन्या सवयी आहेत, कोणत्या जुन्या प्रवृत्ती अजूनही कार्यरत आहेत. आपल्याला हेही कळत नाही की आपण अजूनही जुन्या समजुतींना धरून बसलो आहोत. जे अंतर्गत प्रेरणास्त्रोत आहेत ते सगळे अजूनही जुनेच आहेत. आणि जर ते जुनेच राहिले तर मग भूतकाळच तुमचं भविष्य बनेल. जे जुनं आहे तेच तुमच्यासाठी नवीन बनेल. आणि ही गोष्ट चुकीची आहे, कारण त्या जुन्या गोष्टींपासून तुम्ही समाधानी नव्हता, म्हणून तर नवीन काही हवं होतं ना. पण जर तुम्हाला हे माहीत नसेल की तुमच्या आत कोण बसलंय जे तुम्हाला नियंत्रित करतंय, तर मग तो जुना भूतकाळ मुखवटा लावून तुमच्यासमोर भविष्य म्हणून उभा राहील. तुम्हाला वाटेल की काहीतरी नवीन आलंय, पण तोच जुना अनुभव असेल आणि त्यातून पुन्हा निराशा येईल. आणि दुसरा मार्ग ज्याने भूतकाळ आपल्यावर राज्य करतो तो म्हणजे प्रतिक्रिया. म्हणजे मी जसा आधी होतो त्याच्या अगदी उलट वागेन आता. ही गोष्ट अशी आहे जशी एखाद्या माणसाला जो तुमच्याकडे चेहरा करून उभा आहे त्याला सांगावं की असा उलटा हो आणि माझ्याकडे पाठ फिरव. त्यामुळे तो माणूस बदलला का? नाही ना. ही थोडी खोल आणि सूक्ष्म गोष्ट आहे, समजण्यासारखी आहे. भूतकाळाच्या विरोधात जाऊन तुम्ही भूतकाळ बदलू शकत नाही. भूतकाळ बदलला जातो जेव्हा तुम्ही व्यक्ती म्हणून बदलता. नाहीतर काय होतं, पूर्वी एका टोकावर होतात आणि आता दुसऱ्या टोकावर गेलात आणि वाटायला लागलं की मी बदललो. पण खरं तर तुम्ही तोच व्यक्ती आहात. आधी चेहरा दाखवत होतात, आता पाठ दाखवताय. खरंच वेगळं होणं म्हणजे फक्त विरुद्ध वागणं नाही, ते म्हणजे त्या जुन्यापासून पूर्णपणे मुक्त होणं. आणि या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भूतकाळाच्या विरोधात जाणे आणि भूतकाळापासून मुक्त होणे यामध्ये फार मोठा फरक आहे. हा फरक समजून घ्या